नमस्कार मित्रांनो, मी हर्षद कुंभार. मी घेऊन आलोय माझा नवीन व्हिडिओ. आज आहे दिनांक 16 गुरुवार आणि मी चाललोय घरी. दुपारची वेळ आहे, पण ट्रॅफिक लागलंय. मला माहित नाही, काहीतरी झालं असेल पुढे. नगर रोडवरती मी आहे आणि मला घरी पोचायला बहुतेक 1 तासापेक्षा वरती लागेल. तर हा 6वा व्हिडिओ. याच्या आधी मी 5 व्हिडिओ टाकलेले आहेत आणि 5व्या व्हिडिओला मी बऱ्यापैकी एडिटिंग केलेलं आहे, बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे दिलेलं आहे. तर तुम्ही नक्की बघा. मला दिसतंय की अजून बऱ्याच लोकांनी तो बघितलेला नाहीये. कदाचित त्याची प्रसिद्धी झाली नसेल किंवा तो तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल व्यवस्थित, पण नक्की बघा 5वा व्हिडिओ. त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन. त्याच्या आधीचेही 4 व्हिडिओ आहेत. तुम्ही जर पहिल्या व्हिडिओ पासून 5व्या व्हिडिओ पर्यंत बघत आला तर बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट मी केलेली आहे. त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस केलेले आहेत. माईक वगैरे घेतलेला आहे आवाज व्यवस्थित देण्यासाठी. क्लॅरिटी थोडीशी वेगळी केलेली आहे. मोबाईलची पोझिशनिंग मी वेगळी केलेली आहे, त्यामुळे व्ह्यू थोडासा वेगळा दिसेल. पहिला व्हिडिओ आहे बऱ्यापैकी फर्स्ट अटेम्प्ट असल्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी तुम्हाला दिसतील. आवाजामध्ये डिस्टर्बन्स दिसेल, कॅमेरा अँगल चांगला दिसला नसेल. पण 5वा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये ऑडिओ क्वालिटी आहे, एडिटिंग आहे, बॅकग्राऊंड म्युझिक मी दिलेला आहे शोधून बऱ्यापैकी. थंबनेल एक चांगला दिलेला आहे मी, आणि कॅमेरा अँगल पण चांगला आहे. विषय पण छान आहे, मजेशीर आहे, तुम्हाला नक्की आवडेल. तर हे सगळे व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा, नक्की बघा, आणि त्याच्यावरती तुमचं मत मला सांगा कमेंटच्या स्वरूपात. ज्या लोकांनी नसेल बघितला त्यांनी प्लीज जाऊन बघा. आतापर्यंत बऱ्याच लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे. मी बऱ्याच लोकांना इंस्टाग्राम, व्हॉट्सअपमध्ये पर्सनली मेसेज करून चॅनलवरती यायला सांगितले, त्यांना कंटेंट बघायला सांगितले. आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तेवढी अपेक्षा मी करतो तुमच्याकडनं. अजूनही बरेच व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे तुम्ही त्याच्यासाठी सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नक्कीच कळेल. वेळेवरती त्याचं तुम्हाला अपडेट्स येत राहतील. तर असंच आहे. तुमची साथ अशीच राहू द्या. आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे, त्यामुळे मला नवीन नवीन प्रयत्न करावे लागतील. नक्कीच मी नवीन नवीन विषय घेऊन येईल, ते व्यवस्थित मांडण्याचा मी प्रयत्न करेन. ठीक आहे. तर आजचा माझा थॉट आहे किंवा आजचा माझा विचार हा आहे की माझा एक जुना कोट आहे, त्याच्यामध्ये मी लिहिलं होतं की नीट ऐका. सुख फक्त जर पैशाने विकत घेता येत असते तर लोकांनी नात्यांसाठी वेळ खर्च केला नसता. साधं आहे, सोपं आहे. तुमचं सुख जर तुम्ही पैशाने विकत घेताय तर त्या फक्त वस्तू आहेत ज्या तुम्हाला आनंद देऊ शकतात, पण त्याने तुम्हाला सुख हे क्षणिक असतं. कारण एखादी गोष्ट तुम्ही विकत घेतली तर त्याच्यानंतर ती वस्तू एकदा जुनी झाली का तुम्हाला त्याच्यातलं सुख किंवा त्यातून मिळणारा आनंद याच्याशी काही देणं घेणं नसतं. ती एक फक्त अचिव्हमेंट असते. एखाद्याचं घर घेणं, गाडी घेणं, हे पैशाने विकत घेतलेल्या सुख वस्तू असतात. त्याचं तुम्हाला फक्त काही काळ या गोष्टी आनंद देतात. नंतर त्या गोष्टी रोजच्या होत गेल्यामुळे त्याचं महत्व कमी होत जातं. तसंच आहे. हेच जर तुम्ही मोजत असाल की तुमचं सुख हे तुम्ही तुमच्या पैशाने विकत घेता, त्याच्यामध्ये मग बऱ्याचशा वस्तू येऊ शकतात. मोबाईल येतं, गाडी येते, महागातल्या वस्तू तुम्ही घेऊ शकता याच्यातनं. ते एक वेळ होऊ शकतं की ते तुमच्या प्रतिष्ठेच्या बाबतीतही असू शकतं. पण प्रतिष्ठा कोणाला दाखवायची असते? आपल्या लोकांना किंवा बाहेरच्या लोकांना कोणाला दाखवायची असते ना? तसं काही नसतं. प्रसिद्धीमध्ये कोणाला इंटरेस्ट नसतो. प्रसिद्धीमध्ये कोणालाही इंटरेस्ट नसतो. तुम्ही किती लोकांना जवळ ठेवताय, किती लोकांची काळजी घेताय आणि किती लोकांना सोबत ठेवताय याला महत्व असतं. कारण तुम्ही घेतलेल्या कुठल्याही वस्तूचं आनंद घेण्याचं स्वरूप जर शेवटी तुम्ही एकटी पडत असाल तर त्या गोष्टीला काही महत्व नाही. तुमच्या बरोबर आनंद सेलिब्रेट करायला किंवा तुमचं सुख वाटून घ्यायला जर व्यक्तीच सोबत नसतील तर त्या सुखाचा व्याख्याच काही राहणार नाही. त्यामुळे थॉट तोच होता की तुमचं सुख जर तुम्ही पैशाने विकत घेताय तर त्याला काही अर्थ नाही, त्याला महत्व नाही. बऱ्याच लोकांना तुम्ही बघितलं असेल की ते
नात्यांना महत्व देतात, नात्यांमध्ये वेळ देतात, एकमेकांना आदराने त्यांचं जे महत्व आहे ते त्यांना पटवून देतात तुमच्या वागण्यातनं, बोलण्यातनं. मग त्यामध्ये असं नाही की माझं एखाद्यावरती जास्त जीव येतं त्याला मी प्रत्येक वेळेस काहीतरी वस्तूच घेतली पाहिजे. तुम्ही त्याला फक्त वेळ द्या ना. वेळ पण ही आजच्या जगामध्ये एकदम अनमोल गोष्ट आहे, अमूल्य आहे. एखाद्याला वेळ देणं हे खूप आजकाल कठीण झालंय कामाच्या स्वरूपामुळे किंवा इतर जबाबदाऱ्यांमुळे, आणि असं होतं. त्यामुळे जर तुमच्या सोबत असलेली व्यक्ती तुमच्यावरती वेळ खर्च करत असेल ना, तर त्याच्यापेक्षा वेगळं सुख नाही. त्यामुळे माझा थॉट त्याच्यावरच होता. यात बरंचसं गांभीर्य आहे. म्हणजे एका वाक्यात जरी असलं तरी याच्यावरती जसं की मी नेहमी म्हणतो की माझं एका वाक्यातलं विचार असला तरी त्याच्या मागे लिहायला बसला तर एखादा निबंध आपण सहज लिहून काढू शकतो. हे त्याच स्वरूपातलं आहे. त्यामुळे विचार करा की तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही एखादी वस्तू घेतली तर तुम्ही सुखी झाला, तर ते तसं नसतं. ठीक आहे, तुमच्याबरोबर किती लोक आहेत म्हणण्यापेक्षा किती जवळचे आणि तुमचे आपले लोक आहेत ना, ते बघा. तुम्हाला जरुरी नाही की तुम्हाला 100,000 लोक जवळचे असतील, असं कधीच नाही होत. ठीक आहे, तुमच्या जवळचे व्यक्ती एकदम मोजके असतील, जे तुमच्या सुख दुःखात किंवा इतर कोणत्याही प्रसंगी ते तुमच्या नेहमी सोबत असतात. असे लोक जे असतात ते नेहमी जवळचे असतात. तर अशा लोकांसोबत जर तुम्ही तुमचं सुख वाटून घेत असाल, कोणत्याही प्रकारचं सुख, कोणत्याही प्रकारचं यश, हे जर तुम्ही त्यांच्यासोबत वाटू शकता किंवा त्यांच्यासोबत तुमचं दुःख पण तुम्ही जर वाटू शकत असाल, तर त्याच्यापेक्षा सुख काही नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवा. माझा म्हणण्याचा उद्देश तोच आहे की माणसांची गरज म्हणण्यापेक्षा त्यांचं महत्व किंवा त्यांचं स्थान तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं असतं. नुसत्या सुख वस्तू जमा करून काही होत नाही. शेवटी जाताना तुम्ही आठवणीच घेऊन जाता, वस्तू सोबत घेऊन जात नाही. त्यामुळे तुम्हाला जर कोणाच्या आठवणीमध्ये राहायचं असेल तर त्या माणसाला तेवढं जवळ करणं महत्वाचं आहे, त्याच्यासोबत जवळ राहणं ते महत्वाचं आहे. त्यामुळे असंच आहे, लक्षात ठेवा. ही गोष्ट खूप मोलाची आहे. तुम्हाला जर याच्याबद्दल काही असे अनुभव असतील की बाबा एखाद्याने तुम्हाला महत्व कमी दिलंय इतर वस्तूंपेक्षा, तर नक्की सांगा. माझे बरेचसे थॉट हे असे असतात की तुम्ही प्रत्येकाने ते अनुभवलेच असतील. असं नाही की मी एकटाच काहीतरी वेगळं अनुभवतोय आणि मी लिहितो, असं नाही. जेवढं पण मी लिहिलेलं आहे हे खूपच इन जनरल प्रत्येकाचे विचार असतात किंवा प्रत्येकाने अनुभवलेल्या गोष्टी असतात, आणि त्यातनंच हे काहीतरी जन्म घेतलेले विचार असतात. त्यामुळे तुम्ही बऱ्याचशा वेळा असं फील कराल की अरे हे तर माझ्यासोबतही झालं होतं, किंवा ही घटना माझ्याबरोबरही घडली होती, मला पण त्यावेळेस असंच वाटलं होतं. तर असं होऊ शकतं, कारण भावना हे एकसारखेच असतात. भलेही आपण कोणत्याही जातीतले, धर्मातले किंवा कोणत्याही विभागातले असू देत, भावना ही प्रत्येकाची सेमच असते. दुःख हे दुःख असतं, सुख हे सुख असतं. त्यामुळे माझं आतापर्यंत लिहिलेलं जे तुम्हाला ब्लॉग किंवा इंस्टाग्रामवरती सापडेल, त्याच्यामध्ये तुम्ही जर जुन्या पोस्ट वगैरे बघितल्या तर तुम्हाला बरेचशा असे मिळतील ज्याच्यामध्ये तुमचं मिळतं जुळतं भावना तुम्हाला एखादी मिळेल, आणि तुम्ही स्वतःला त्यावेळेस किंवा त्या काळात जे काही अनुभव असतील ते आठवून तुम्हाला एक रिसरप्राईज झाल्यासारखं होईल. त्यामुळे नक्की बघा जुने थॉट मी लिहिलेले, आणि सबस्क्राईब करत राहा नक्कीच. मला गरज आहे सबस्क्रायबरची. मी नवीन काहीतरी प्रयोग चालू केलाय 2025 मध्ये. त्यामुळे तुमची साथ अशीच राहू द्या. म्हणजे जुने व्हिडिओज बघा, जुने कोट्स बघा तुम्ही. माझा ब्लॉग पण आहे, ब्लॉग मध्ये जाऊ शकता. इंस्टाग्राम वरती पण बरंचसं आहे. इंस्टाग्रामचं आणि युट्यूबचं नाव मी सेम ठेवलेलं आहे, म्हणजे लवकर तुम्हाला शोधता येईल. तर असंच हे चालू राहील. नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. मी उद्याही ऑफिसला जाणार आहे, त्यामुळे उद्या एक नवीन व्हिडिओ असेल नवीन थॉट बरोबर. तर आजच्या प्रती मला रजा द्या. मी आता इथेच थांबतो. काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, आजूबाजूच्या लोकांची काळजी घ्या, आणि टार्गेट्स ठेवा. नवीन वर्ष आत्ताच सुरू झालंय, त्यामुळे एखाद्या वर्षाचं टार्गेट काय असेल ते बनवून ठेवा, त्या दृष्टीने वाटचाल करा. ठीक आहे.
चला, मी अडकलोय ट्रॅफिक मध्ये, तर मी ठेवतो. आजच्या पुरती मला राहू द्या. थँक्यू, बाय बाय, टेक केअर.